मुंबईच्या राजकारणात काही सभा केवळ गर्दी गोळा करण्यासाठी नसतात, तर त्या पुढच्या लढाईची दिशा ठरवतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्तिक सभा ही तशीच एक घटना आहे असं म्हणावं लागेल. अनेक वर्ष एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधू एकत्र येणं हा केवळ कौटुंबिक क्षण नव्हता, तर मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात एक नवीन ध्रुव उभा करण्याचा प्रयत्न होता. ही सभा पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे भाजप विरोधात मराठी मतदारांना एकत्र आणण्याची ही शेवटची मोठी संधी असू शकते. पण खरा प्रश्न हा आहे की भावना पेटवणारी सभा आणि सत्ता मिळवणारी निवडणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का, की या दोन्ही गोष्टी अखेर एकाच दिशेने जातात? पण ठाकरे बंधूंच्या सभेनं काय साध्य झालं? मुंबई निवडणूक जिंकण्यासाठी ही सभा पुरेशी आहे का? यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. मुंबई महानगरपालिका म्हणजे केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाहीये, ती महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रांपैकी एक आहे. हजारो कोटींचं बजेट, रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा, कंत्राट, झोपडपट्टी पुनर्विकास, मेट्रो, रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा या सगळ्यावरती महानगरपालिकेचा थेट प्रभाव असतो. त्यामुळेच 2017 पासून भाजपने मुंबईवरती विशेष लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतंय. शिवसेनेसोबत सत्तेत असताना देखील भाजपने स्वतःची स्वतंत्र वोट बँक तयार केली आणि आज मितीला शिवसेना फुटल्यानंतर भाजपचा मुंबईतला प्रभाव देखील अधिकच वाढलेला पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीतच ठाकरे बंधूंची एकत्र येणारी सभा म्हणजे भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. ठाकरे बंधू हे शिवाजी पार्कवरती एकत्र आले कारण मराठी अस्मिता आणि मुंबईचं हित. भाजप आणि अदानी ग्रुप हे मुंबईला गुजरातकडे हस्तांतरित करत आहेत असा मोठा आरोप हा थेट करण्यात आला. प्रमुख प्रकल्प गुजरातला जात आहेत, मुंबईची ओळख धोक्यात येत आहे असाही सूर ठाकरे बंधूंनी लावला. राज ठाकरेंनी तर अदानींच्या साम्राज्याचा विस्तार दाखवणारा व्हिडिओ सादर केला, ज्यात मुंबईच्या मालकीच्या गोष्टी अदानी कसे ताब्यात घेत आहेत हे दाखवलं. विशेष म्हणजे या सभेला प्रचंड गर्दी होती. हे एकत्र येणं हे महायुतीसाठी नक्कीच धोकादायक ठरेल का? हा प्रश्न निश्चितच इंटरेस्टिंग आहे, कारण ठाकरेंनी मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता महत्वाचा मुद्दा, ठाकरे बंधूंच्या सभेनं काय साध्य केलं? तर सर्वप्रथम त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा जिवंत केला. पण या सभेतील सर्वात प्रभावी घटक म्हणजे राज ठाकरे यांचं भाषण. त्यांच्या शैलीत नेहमीच धार असते, पण यावेळी त्यांनी भावनिक मराठी मुद्द्यांबरोबरच आर्थिक आणि कॉर्पोरेट सत्तेचा मुद्दा देखील जोडला. अदानी यांच्या उद्योगाच्या साम्राज्याचा व्हिडिओ दाखवून त्यांनी मुंबई कशी मोठ्या उद्योग समूहांच्या हातात जात आहे हा नरेटिव्ह देखील उभा केला. हा मुद्दा केवळ विरोधी पक्षाचा आरोप नव्हता, तर सामान्य मुंबईकरांच्या घर, नोकरी आणि शहरावरती होणाऱ्या परिणामांचा प्रश्न म्हणून मांडण्यात आलेला होता. यामुळे सभा ही केवळ राजकीय न राहता सामाजिक आर्थिक मुद्द्यांवरती गेली. याशिवाय उद्धव ठाकरेंनी देखील भाजपचं हिंदुत्व फेक असल्याचा आरोप केला. म्हणजे राज यांनी मराठीच्या अस्मितेचा तर उद्धव यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडत सभेचा समतोल राखला. मराठीच्या पलीकडे जात हिंदुत्वाच्या मुद्द्याला स्पर्श करत हिंदू वोट बँकलाही चुचकारण्याचा प्रयत्न केला गेला. पण मुख्य मुद्दा म्हणजे सभेच्या गर्दीचे रूपांतर हे मतदानात होईल का? तर सभेला प्रचंड गर्दी होती. शिवाजी पार्क जवळपास भरलेलं होतं, लाखो लोक आले होते. पण ही गर्दी मतदानात रूपांतरित होईल का? तर इतिहास असं सांगतो की ठाकरेंच्या सभांना नेहमी गर्दी असते, कारण त्या टीका टिप्पणीमुळे चर्चेत असतात. आणि राज ठाकरेंचं भाषण तर कार्टून आणि मीम सारखं असतं. पण गर्दी आणि मतदान यात फरक पडतो. म्हणूनच खरी अडचण इथून पुढे सुरू होते. मुंबईत सभेला गर्दी होणे हे सोपे असते, पण मतदान घडवणे हे अवघडच असते. मुंबईतील मोठा वर्ग हा मध्यमवर्गीय आहे, जो सभांना येत नाही पण मतदान मात्र नक्की करतो. झोपडपट्टीत गर्दी होते पण मतदानाचा टक्का कमी असतो. याशिवाय नॉन मराठी मतदार हे मोठ्या प्रमाणावर आहेत, जे मराठी अस्मितेच्या मुद्द्याशी तितके जोडलेले नसतात. त्यामुळे सभेतील गर्दी ही विजयाची हमी नसते. ही वस्तुस्थिती अगदी ठाकरे बंधूंना देखील माहीत आहे. ठाकरे बंधूंच्या सभेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं समीकरण बदललेलं आहे का? तर हो, निश्चितच. या सभेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं समीकरण हे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याआधी महायुती मजबूत दिसत होती, पण दुसरीकडे ठाकरेंच्या एकजुटीने मराठी मतांच्या ध्रुवीकरणाची शक्यता देखील वाढलेली आहे. मुंबईत मराठी मतदार हे 30 ते 35% आहेत, तर उत्तर भारतीय 25 ते 30%, मुस्लिम 18% आणि इतर. ठाकरेंनी मुंबई म्हणजेच मराठी असा नारा दिला, ज्यामुळे ते मराठी वोट बँक एकत्र करू शकतात. या सभेने एक गोष्ट मात्र नक्की केली की भाजप विरोधी मराठी मतांचं ध्रुवीकरण सुरू केलेलं आहे. याआधी मराठी मतदार हे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा वेगवेगळ्या दिशांना विभागलेले
होते. आता मात्र उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी अस्मितेचा एकत्रित नॅरेटिव्ह हा तयार होत आहे. हे भाजपसाठी नक्कीच धोक्याचं ठरू शकतं, कारण त्यांचा मोठा शहरी मतदार वर्ग हा मराठी अस्मितेच्या भावनिक लाटेला बळी पडू शकतो. आता कळीचा मुद्दा हा आहे की अदानींचं हे नॅरेटिव्ह हे भाजपसाठी अडचणीचं ठरतंय का? तर याचं उत्तर अगदीच दोलायमान आहे. कारण हा नॅरेटिव्ह हा सरकार आणि अडाणी उद्योग समूहाची जवळीक लोकांसमोर ती आणणारा आहे आणि तो आणतोय. मुंबईसारख्या मोठ्या शहरात जिथं विमानतळ, धारावी, पोर्ट, पॉवर प्रकल्प आणि रिअल इस्टेटमध्ये अदानी समूहाचा वाटा देखील मोठा आहे, तिथं आपली मुंबई कोणाच्या हाती जातीये का हा प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात निर्माण होणं हे साहजिकच आहे. राज ठाकरे यांनी तोच मुद्दा व्हिडिओद्वारे मांडल्यामुळे तो अधिक ठसठशीत झालाय. पण भाजपकडे यावरती एक मजबूत उत्तर आहे, ते म्हणजे विकासाचं. मेट्रो, कोस्टल रोड, विमानतळ विस्तार, परदेशी गुंतवणूक आणि रोजगार. पण हे विषय भाजपा कसं हाताळणार हेही पाहणं महत्वाचं ठरेल. याशिवाय अदानींचे प्रकल्प रोजगार देतात म्हणून ते पूर्णतः नकारात्मकही नाहीयेत, पण या नरेटिव्हने भाजपला मात्र कोंडीत पकडलेला आहे. आता मुद्दा असा आहे की सभा गाजवली आहे, पण निवडणुकीचं काय? कारण ठाकरे बंधूंनी ही सभा नक्कीच जिंकलेली आहे. स्टेजवरची ऊर्जा, गर्दीचा प्रतिसाद, राज ठाकरे यांची धारदार मांडणी आणि उद्धव ठाकरे यांचा भावनिक सूर, हे सगळं मिळून ही सभा राजकीयदृष्ट्या यशस्वी ठरलेली आहे. माध्यमं, सोशल मीडिया आणि विरोधकांमध्येही या सभेची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजेच काय, तर नरेटिव्ह हा त्यांच्या बाजूने गेला. पण निवडणूक सभा जिंकली जात नाही, तर निवडणूक जिंकली जाते बूथवरती. मतदार यादी, स्थानिक उमेदवार, कार्यकर्त्यांची टीम, व्यवस्थापन आणि मतदानाच्या दिवशीची यंत्रणा. भाजपकडे ही संपूर्ण टीम तयार आहे. ठाकरे ब्रदर्सकडे सध्या फक्त भावना आहेत, पण या भावना मतात रूपांतरित करण्याची व्यवस्था अजून कमकुवतच दिसतीये. म्हणूनच वास्तव असं आहे की ही सभा एक मजबूत सुरुवात आहे, पण विजयाची हमी नाहीये. सभा जिंकली गेली आहे, पण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही जिंकण्यासाठी अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आता असा महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावरती ठाकरे बंधूंची निवडणूक ही अवलंबून आहे. मुद्दा असा आहे की मराठी अस्मिता मुंबई जिंकून देईल का? तर मराठी अस्मिता हा मुंबईच्या राजकारणात नेहमीच प्रभावी मुद्दा राहिलेला आहे. शिवसेनेने याच मुद्द्यावरती मुंबईवरती दशकानुदशक आपली सत्ता गाजवली आहे. आजही मराठी माणसाच्या मनात आपली मुंबई ही भावना खोलवर रुजलेली आहे आणि ठाकरे बंधूंनी तीच नस पकडण्याचा प्रयत्न देखील केलाय. पण वास्तव असं आहे की आजची मुंबई बदललेली आहे. मराठी मतदार हे सुमारे 40% खाली आलेले आहेत. उरलेला मोठा मतदार वर्ग हा गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम, ख्रिश्चन आणि दक्षिण भारतीय असा विविध गटामध्ये विभागलेला आहे. म्हणजेच मराठी अस्मिता हा मुद्दा जिंकण्यासाठी आवश्यक आहे, पण तो एकट्यानं पुरेसा नाहीये. मराठी मुद्द्यावरती लाट उभी राहू शकते, पण महानगरपालिका जिंकायची असेल तर विकास, स्थानिक प्रश्न आणि इतर समाज घटकांचाही पाठिंबा हवाच. त्यामुळे मराठी अस्मिता ही ताकद आहे, पण ती मुंबई जिंकून देणारी एकमेव किल्ली नाहीये. ठाकरेंच्या या सभेमुळे अमराठी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे का? तर ती नक्कीच शक्यता आहे. कारण मुंबईसारख्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक शहरामध्ये मराठी अस्मिता हा मुद्दा जितका मराठी मतदारांना अपील करणारा, भावणारा ठरतो, तितकाच तो इतर समाज घटकांना देखील अस्वस्थ करणारा ठरतोय. जेव्हा सभेमध्ये मुंबई आमची किंवा बाहेरच्यांच्या वर्चस्वावरती टीका असा सूर निर्माण होतो, तेव्हा गुजराती, उत्तर भारतीय, व्यापारी वर्ग, स्थलांतरित मध्यम वर्ग अशा मोठ्या संख्येवरती असणाऱ्या मतदार गटामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ही भावना पुढे जाऊन ठाकरे विरोधी एकत्रीकरणामध्ये बदलतीये. मुंबईत उत्तर भारतीय हे 25 ते 30% आहेत आणि ते भाजपचे पारंपरिक वोटर बँक देखील आहेत. ठाकरेंच्या मराठी अस्मितेसारख्या भूमिकेमुळे अमराठी मतदारांचं ध्रुवीकरण वाढलं गेलंय आणि याशिवाय मुस्लिम मतदारही काँग्रेस किंवा अन्यकडे जातील. शेवटी ठाकरेंची सभा ही एक मोठी घटना होती, ज्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला गेला आणि निवडणुकीला रंग देखील दिला. राज ठाकरेंचे भाषण हे प्रभावी होते. अदानी नॅरेटिव्हमुळे भाजपला कोंडीत पकडलं गेलं, पण सभा जिंकणं आणि निवडणूक जिंकणं यात फार मोठा फरक आहे. मराठी अस्मिता हा मुद्दा महत्वाचा आहेच, पण मुंबईच्या विविधतेत तो एकटा पुरेसा नाहीये. एकूणच चित्र पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंची संयुक्तिक सभा ही भावनिक आणि प्रतिकात्मक दृष्ट्या प्रभावी असली तरी तिचा राजकीय फायदा निश्चित नाहीये. मराठी अस्मितेच्या जोरावरती काही मतदार एकत्र येतील, पण त्याच वेळी अमराठी समाज घटकांमध्ये असुरक्षितता निर्माण होऊन ते भाजपभोवती अधिक घट्ट जोडले जाण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे सभा जिंकली तरी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेलं व्यापक सामाजिक संतुलन हे ठाकरे बंधूंच्या आघाडीला मिळेलच असं नाहीये आणि हीच भाजपसाठी सर्वात मोठी संधी ठरणारी आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ठाकरेंनी सभा जिंकली पण निवडणूक जिंकतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईब या आपल्या YouTube चॅनल बरोबरती जोडले राहा. तर जय महाराष्ट्र.